हे चीजचे काप पाहून तोंडाला पाणीच सुटलंय. त्यांचा त्रिकोणी आकार नीट बघ. अरे हो, हे दोन्ही काप एकरूप आहेत का ते मी शोधून काढू शकेन का? अर्थातच, ते तू नक्कीच करू शकतोस. पण प्रथम आपण दोन त्रिकोण एकरूप आहेत का हे कसे शोधायचे ते शिकूया. त्रिकोणांची एकरूपता. हे 3 त्रिकोण म्हणजेच त्रिकोण ABC, DEF आणि POS एकरूप का ते पाहूया. ट्रेस कागद त्रिकोण ABC वर ठेवा आणि तो त्रिकोण ट्रेस करा. आता त्रिकोण DEF वर ट्रेस कागद ठेवा. दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळताना आपल्याला दिसतात. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की त्रिकोण ABC त्रिकोण DEF शी एकरूप आहे. आणि आता आपण जर तोच ट्रेस कागद त्रिकोण POS वर ठेवला तर आपल्याला दिसते त्रिकोण एकमेकांशी जुळत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण ABC हा त्रिकोण POS शी एकरूप नाही. हे दोन त्रिकोण पहा. त्रिकोण ABC हा त्रिकोण DEF शी एकरूप आहे आणि ABC व DEF यांमध्ये एकास एक संगती आहे. या संगतीनुसार कोन A हा कोन D शी एकरूप आहे. कोन B हा कोन E शी एकरूप आहे. कोन C हा कोन F शी एकरूप आहे. त्याचप्रमाणे बाजू AB ही बाजू DE शी एकरूप आहे. बाजू BC ही बाजू EF शी एकरूप आहे. बाजू AC ही बाजू DF शी एकरूप आहे. विषमभुज त्रिकोणांची एकरूपता. हे दोन विषमभुज त्रिकोण पहा. LMN आणि PQR हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत का ते पाहूया. त्रिकोण LMN वर ट्रेस पेपर ठेवून आकृती ट्रेस करा. मग ट्रेस केलेला त्रिकोण त्रिकोण PQR वर ठेवा. दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत असल्याचे तुम्हाला आढळेल. ह्यावरून असे दिसते की त्रिकोण LMN हा त्रिकोण PQR शी एकरूप आहे. ट्रेस केलेला त्रिकोण LMN हा PQR वर वेगळ्या संगतीत ठेवून पाहूया. आपण LMN शी RPQ ही संगती वापरू. आपल्याला दिसते की दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की त्रिकोण LMN आणि RPQ हे या संगतीत एकरूप नाहीत. आता आपण LMN शी QRP ही संगती वापरून पाहूया.
पुन्हा या संगतीत सुद्धा आपल्याला आढळते की त्रिकोण एकरूप नाहीत. त्याचप्रमाणे जर आपण LMNशी PQR व्यतिरिक्त इतर कोणतीही संगती वापरून पाहिली तर आपल्याला त्रिकोण एकरूप नसल्याचे आढळते. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर दोन विषमभुज त्रिकोण एकरूप असतील तर ते फक्त एकाच संगतीत एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणांची एकरूपता. त्रिकोण XYZ आणि DEF हे समद्विभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण XYZ हा त्रिकोण DEF शी एकरूप आहे. कात्रीच्या साहाय्याने त्रिकोण XYZ कापून घ्या. आणि तो त्रिकोण DEF वर ठेवा. आपण शिरोबिंदू X हा शिरोबिंदू D वर, शिरोबिंदू Y हा शिरोबिंदू E वर आणि शिरोबिंदू Z हा शिरोबिंदू F वर ठेवल्यास दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात असे आपल्यास दिसते. ह्याचाच अर्थ असा की XYZ आणि DEF यांमध्ये एकास एक संगती आहे. म्हणून त्रिकोण DEF हा त्रिकोण XYZ शी एकरूप आहे. आता आपण XYZ संगत DFE ही संगती वापरूया. कापून घेतलेला त्रिकोण XYZ वर असा ठेवू की बिंदू X हा बिंदू D वर पडेल, बिंदू Y हा बिंदू F वर पडेल आणि बिंदू Z बिंदू E वर पडेल. पहा, दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. याचाच अर्थ असा की त्रिकोण XYZ आणि DEF हे या संगतीनुसार देखील एकरूप आहेत. म्हणून शेवटी आपण असा निष्कर्ष काढू शकतो की दोन समद्विभुज त्रिकोण जर एका संगतीत एकरूप असतील तर ते आणखी एका संगतीत सुद्धा एकरूप असतात. समभुज त्रिकोणांची एकरूपता. हे दोन समभुज त्रिकोण MNS आणि GLO पहा. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का ते पाहूया. कात्रीच्या साहाय्याने त्रिकोण MNS कापून घ्या. आणि त्रिकोण GLO वर असा ठेवा की बिंदू M आणि G एकमेकांवर पडतील, बिंदू S आणि L आणि बिंदू N आणि O एकमेकांशी जुळतील. आपल्याला दिसते की दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणून त्रिकोण MNS हा त्रिकोण GLO शी एकरूप आहे आणि MSN आणि GLO यामध्ये एकास एक संगती आहे. जर आपण इतर कोणत्याही संगतींचा विचार केला तरी आपल्याला आढळते की त्रिकोण MNS हा त्रिकोण GLO शी एकरूप आहे. म्हणून
आपण असा निष्कर्ष काढू शकतो की दोन समभुज त्रिकोण एका संगतीत एकरूप असतील तर ते इतर सर्व संगतीत एकरूप असतात. चला आता एक उपक्रम करूया. त्रिकोण RST आणि FGH एकरूप आहेत. R आणि F, S आणि H आणि T आणि G यामध्ये एकास एक संगती आहे. दोन्ही त्रिकोणांच्या एकरूप बाजूंच्या आणि कोनांच्या जोड्या लिहा. प्रश्नात दिल्याप्रमाणे RST संगत FHG या संगतीत त्रिकोण RST आणि त्रिकोण FGH एकरूप आहेत. यामुळे आपल्याला एकरूप बाजूंच्या 3 आणि एकरूप कोनांच्या 3 जोड्या मिळतात. एकरूप बाजूंच्या जोड्या पुढीलप्रमाणे आहेत. बाजू RS ही बाजू FH शी एकरूप आहे. बाजू ST ही बाजू HG शी एकरूप आहे. बाजू RT ही बाजू FG शी एकरूप आहे. एकरूप कोनांच्या जोड्या पुढीलप्रमाणे आहेत. कोन R हा कोन F शी एकरूप आहे. कोन S हा कोन H शी एकरूप आहे. आणि कोन T हा कोन G शी एकरूप आहे. हा घ्या आणखी एक उपक्रम. त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ आणि बाजू PR समान लांबीच्या आहेत. त्रिकोण XYZ मध्ये बाजू XY आणि बाजू XZ समान लांबीच्या आहेत. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. दिलेल्या आकृतीच्या मदतीने ते कोणत्या संगतीनुसार एकरूप आहेत ते ओळखून लिहा. प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार बाजू PQ आणि बाजू PR समान आहेत. म्हणून त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्याचप्रमाणे बाजू XY आणि XZ समान आहेत. म्हणून त्रिकोण XYZ हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे. आता आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपल्याला दिसते की बाजू PQ ही बाजू XY शी एकरूप आहे. बाजू PR ही बाजू XZ शी एकरूप आहे आणि बाजू QR ही बाजू YZ शी एकरूप आहे. म्हणून त्रिकोण PQR हा त्रिकोण XYZ शी एकरूप आहे आणि PQR आणि XYZ यामध्ये एकास एक संगती आहे. त्रिकोण PQR आणि XYZ हे समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे बाजू PQ ही बाजू XZ शी एकरूप आहे. बाजू PR ही बाजू XY शी एकरूप आहे आणि बाजू QR ही बाजू YZ शी एकरूप आहे. म्हणून त्रिकोण PQR हा त्रिकोण XYZ शी एकरूप आहे आणि PQR आणि XZY यामध्ये एकास एक संगती आहे.